नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा काय प्रॉब्लेम आहे म्हणून बँकेत निघालेला असतो. त्यावेळेला ईश्वरी त्याला म्हणते की अर्णव सर, मला असं वाटतंय की हे काम ना त्या राजेशचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, मलाही तेच वाटतंय. बघतो, मी बँकेत जाऊन सगळी खात्री करून घेतो. आता अर्णव तिथून निघून गेलेला असतो. तेवढ्यातच ईश्वरीचं लक्ष हे तिकडच्या टेबलवर जातं आणि ईश्वरी म्हणते की आता मी कुठे शोधू, काय करू, मला खरंच कळत नाहीये. म्हणूनच ती आता सगळं कपाट शोधायला लागते आणि तिचे ड्रॉवर्स वगैरे सगळीकडे शोधायला लागते की कुठेतरी पासबुक आणि चेकबुक भेटेल. परंतु तेवढ्यातच अर्णवने बेडवर फोन ठेवलेला असतो. तो फोन ती बघते आणि म्हणते की अरे, अर्णव सर तर फोन विसरून गेले. ईश्वरी आता खाली आवाज देत देत जाते, तोपर्यंत अर्णव निघून गेलेला असतो. आता ईश्वरी म्हणते की अर्णव सरांचा फोन तर इथेच राहिला. नमू मात्र विचार करत असते आणि ती म्हणत असते की जे काही घडलंय त्यामुळे आकाश सरांना वाईट वाटलं असेल का? आई काल बोललीही नाही याचं तिला जरा वाईट वाटलेलं असतं. ती विचार करते की मी आकाश सरांना कॉल करते आणि बघते. त्यामुळे जेव्हा ती आकाशला कॉल लावते तेव्हा आकाशला म्हणते की सर, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा आकाश म्हणतो की नम्रता, ॲक्च्युली ना मी जरा घाईत आहे, आपण नंतर बोलूया का? तेव्हा ती म्हणते की आकाश सर, मला वाटतंय की तुम्हाला वाईट वाटलं आहे ना, काल आई जे काही वागली त्यामुळे तुम्हाला काही वाईट वाटलं असेल का? तेव्हा मग तो म्हणतो की ॲक्च्युली नम्रता, त्याचं काय ना, मी खरंच घाईमध्ये आहे. कारण मला जरा खूप अर्जंट काम आहे. त्यामुळे आपण एक काम करूया ना, आपण जरा नंतर बोलूया. तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली सॉरी, तुम्हाला वाईट वाटलं आहे का? तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, मी नंतर बोलतो तुझ्याशी, पण आता मला खरंच जरा निघावं लागेल, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आणि नंतर मग नम्रता विचार करते की नाही, आकाश सर असं कधी वागत नाहीत. आज त्याला वाईट वाटलंय वाटतं. म्हणून आता हे फोनवर बोलत बसण्यापेक्षा त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटूनच मला बोलावं लागेल. नंतर मग आता ईश्वरी विचार करते की आता मी कुठे शोधू हे सगळे, आणि ते मला सापडतही नाही आहे. म्हणून ती सगळे ड्रॉवर्स पुन्हा एकदा चेक करू लागते. अर्णवचे ड्रॉवर्स चेक करून झाल्यानंतर स्वतःच्या कपाटात कुठे चुकून माकून ते चेकबुक राहिलं आहे का, हे सगळं ती बघत असते. आणि त्यानंतर ती म्हणते की आता मी काय करू. आता त्यानंतर तिचं लक्ष हे अजिबातच कुठेही नसतं. काही झालं तरीही अर्णवचे सगळ्या गोष्टी शोधल्या पाहिजेत असं तिला वाटत असतं. त्यामुळे ती पटापट पटापट सगळं काही शोधायला लागते. आणि तेवढ्यातच आता ती म्हणते की काय करू मी. फोन आला आणि मॅनेजर साहेबांचा फोन आलेला असतो. तेव्हा लगेचच ती फोन उचलते आणि म्हणते की महत्त्वाचं असेल तर उचलावाच लागेल. ती फोन उचलून म्हणते की सर बोला, काय झालं. तेव्हा मग ते म्हणतात की हो, मी बँकेमधूनच बोलतोय. अर्णव राजे शिर्केंचा मगाशी कॉल आला होता. तर त्यांचं म्हणणं खरं आहे. एक व्यक्ती आली आहे जी अनोळखी आहे. म्हणजे बँकेतून पैसे काढायला आली आहे तुमच्या अकाउंटमधून. यापूर्वी एक व्यक्ती वेगळीच पैसे काढायची, म्हणजे तुम्ही तुमच्या इथून ठोंबरे यांना पाठवताना पैसे काढण्यासाठी. परंतु आज नवीनच कोणता तरी माणूस आला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, अर्णव सर ॲक्च्युली ना फोन घरी विसरून गेले आहेत. मी मिसेस राजे शिर्के बोलते. सर इतक्यात बँकेत पोचतच असतील. तुम्ही त्या माणसाला सोडू नका. त्या माणसाला बोलण्यात वगैरे गुंतवूनच ठेवा. सर इतक्यात पोचतीलच बँकेत, नका काळजी करू. आणि हो, हे जे काही आहे ना, तो खरंच माणूस वेगळा आहे. म्हणजे कोणीतरी दुसरंच असेल यामागे. तुम्ही प्लीज काळजी घ्या आणि सर आल्याशिवाय कोणत्याही प्रकारची ॲक्शन सध्या घेऊ नका, असं ईश्वरी त्यांना ठणकावते. त्यावेळेला मग ते म्हणतात की हो, काळजी करू नका, आम्ही सगळं व्यवस्थितपणे हाताळतो. नंतर मग ईश्वरी म्हणते की नाही, नक्कीच गडबड आहे. मला तरी वाटतंय की हे सगळं ना त्या राकेशचंच काम आहे. तो राकेशच हे सगळं करत असेल. पण नक्की हे सगळं तो कसं करत असेल याचा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. ती म्हणते की हा राकेश कोणत्याही पातळीला जायला आता तयार झाला आहे. काही झालं तरीही त्याला अर्णव सर चांगलाच धडा शिकवतील, तोपर्यंत सावध राहिलं पाहिजे. आता बँकेत एखादा माणूस गेला याचा अर्थ तो राकेशचाच माणूस गेला असणार. म्हणूनच आता ईश्वरी विचार करते की मी अंजलीताईच्या रूममध्ये जाऊन शोधते. तिथे नक्कीच काहीतरी मला सापडेल. कारण एखादा नवीन माणूस तिथे पोचला याचा अर्थ राकेशनेच हे सगळं सेटिंग करून ठेवलेलं असणार आहे. म्हणूनच ती म्हणते की आत्ता जाऊन मी बघते नक्की हे काय सुरू आहे त्यांच्या रूममध्ये. म्हणून ईश्वरी आता अंजलीच्या रूममध्ये येते आणि म्हणते की अंजलीताई, मला माफ करा, मी तुमच्या खोलीमध्ये येऊन आता चेकिंग करायला लागली आहे. म्हणजे तुमची खोली मी तपासते, पण माझा नाईलाज आहे. माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाही आहे हे सगळं केल्याशिवाय. आणि तुम्ही खूप चांगले आहात हो.
तुम्ही खूप भोळे आहात, परंतु त्यात तेवढ्यात जास्त तुमचा नवरा हा नालायक आहे हे तुम्हाला अजिबात माहीत नाही. त्यामुळे त्याचा पर्दाफाश करावाच लागेल. तेव्हा ईश्वरी आता सगळं ड्रॉवर वगैरे अंजलीचं उघडून पाहत असते. त्यानंतर ती विचार करते की आता राकेशचं कपाट मी चेक करते. म्हणूनच ती राकेशच्या कपाटामध्ये आता बघू लागते आणि तिच्या हाताला अगदी त्याचे कपडे असतात. त्या कपड्यांच्या अगदी खाली त्याने ते बँकेचं चेकबुक ठेवलेलं असतं. ते चेकबुक आता तिच्या हाताला लागतं. ती म्हणते की अच्छा, म्हणजे हे आहे ते चेकबुक. आता ते चेकबुक पाहिल्यानंतर तिला जबरदस्त असा धक्का बसतो. ती म्हणते की बरोबर याच माणसाकडे हे चेकबुक सापडायचं होतं. मला डाऊटच होता की यानेच हे चेकबुक घेतलं असणार. आता लवकरात लवकर हे चेकबुक अर्णव सरांच्या ताब्यात मला दिलं पाहिजे. सरांना कॉल करून सांगते की मला तुमचं चेकबुक सापडलं. नंतर ती फोन करायला जाणार तेवढ्यातच म्हणते की बाराखेडेर, काय करू मी, कसा फोन करू आता सरांना? फोन सर तर घरीच विसरून गेलेत. राहू दे, पण हे चेकबुक तरी मी माझ्या ताब्यात घेते. अर्णव सर जेव्हा येतील तेव्हा त्यांना मी ते चेकबुक देते. तेवढ्यातच मागून राकेश आलेला असतो. तो तिची सगळी ती धडपड बघत असतो. राकेश म्हणतो की काय काय बघतोय आज? इंदोरी जिलेबी चक्क माझ्या खोलीमध्ये, आणि तेही घरात कोणी नसताना. असं म्हटल्यावर आता ईश्वरी मागे वळून बघते आणि तिला धक्का बसतो. कारण की ईश्वरी रंगेहात पकडली गेलेली असते. राकेश म्हणतो की हे काय, माझी इंदोरी जिलेबी आज चक्क माझ्या रूममध्ये आली आहे, आणि तेही मला न सांगता, काही न कळवता. असं झालं आहे की मला न सांगता देवाने आज माझ्या नशिबामध्ये जॅकपॉटच लावला आहे बाबा, असं म्हणून तो खूपच खुश होत असतो. अर्णव फायनली पोचलेला असतो आणि तो म्हणतो की कोण आहेस तू, आणि माझ्या बँकेचं हे चेकबुक तुझ्याजवळ कसं आलं, आणि त्याशिवाय माझ्या ऑफिसचं हे आय कार्ड सात्विक फॅशनचं तुझ्याकडे कसं आलं? तू तर माझा स्टाफ नाही आहेस, असं त्याला तो विचारत असतो. तो माणूस अगदीच गप्प बसलेला असतो, कारण की त्याला काही पुढे बोलता येत नसतं. मग अर्णव म्हणतो की लवकरात लवकर सांग, आता सांग, नाही तर तुला लगेच पोलिसांच्या तावडीत येईल. तू पकडला गेला आहेस, आता खरं खरं सांग, हे सगळं करायला तुला कोणी सांगितलं? कोण होतं या सगळ्याच्या मागे? तेव्हा तो म्हणतो की साहेब, राकेश नाईक, त्याने हे सगळं काम करायला मला सांगितलं. आता मात्र राकेश हा पूर्णपणे रंगाहात पकडलेला असतो. आता अर्णवला खूप राग आलेला असतो की राकेश त्यानेच हे सगळं घडवून आणलं आहे. नंतर मग आता अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो आणि म्हणतो की हे काय, माझी इंदोरी जिलेबी चक्क माझ्या रूममध्ये आली आहे, आणि काय करत होतीस तू इकडे? आणि त्यावेळेला ती म्हणते की सोड सोड माझा हात. त्यावर राकेश आता तिला बोलतो की कसं आहे ना इंदोरी जिलेबी, किती काही झालं ना तरीही तू रूममध्ये एकटी, मी असा एकटा. एक काम करतो, मी दार लावून घेतो. काय ना, अशी सुवर्णसंधी आणि असा जॅकपॉट मला पुन्हा मिळणार नाही आहे. त्यामुळे या संधीचा तर फायदा घेतलाच पाहिजे ना. असं सोडासोडी करण्यापेक्षा मी एक काम करतो, मी खोलीचा दरवाजाच लावून घेतो, म्हणजे सगळं कामच झालं. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की ए गप्प बस. आता ती तिथून पळ काढणार असते. तेवढ्यातच अर्णव हा नसतानाच राकेशने संधी साधण्याचं ठरवलेलं असतं. आता तो तिचा हात धरतो आणि तिचा हात धरत असताना तिचा हात मागे मुरगळून घेतो आणि तिला म्हणत असतो की काळजी नको करूस माझी इंदोरी जिलेबी. तुला काय वाटलं गं की तू किती शहाणपणा करशील आणि मला समजणार नाही? एक गोष्ट लक्षात ठेव, मी राकेश आहे, राकेश. त्यामुळे माझ्या बाबतीत कुठलीही गोष्ट करताना ना जरा विचार करायचा होता. मला लक्षात येते की तू इथे कशासाठी आली आहेस. आण ते चेकबुक इकडे आण. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, अजिबात नाही. तेव्हा आता ईश्वरी ओरडायला लागते. ती म्हणते की अर्णव सर, अंजलीताई, प्लीज वाचवा वाचवा मला. तेव्हा तिच्यासारखंच राकेश पुन्हा ॲक्टिंग करून दाखवतो आणि म्हणतो की अर्णव सर, अंजलीताई, आजी, मामी, मामा, सगळ्यांना आवाज देऊन घे, पण कोणी इथे येणार नाही आहे तुझ्या मदतीसाठी, कारण सगळेच बाहेर गेलेत. आणि इतकी छान संधी दिलीस ना तुम्हाला इंदोरी जिलेबी, खरंच खूप छान. तेव्हा आता राकेश म्हणतो की चल, तुला वाटलं असेल की तू शोधाशोध करून सहजासहजी ते बँकेचं चेकबुक मिळवून घेशील तर. नाही, पण असं अजिबात होऊ देणार नाही आहे मी. चल चल लवकर, ते चेकबुक दे माझ्या हातात आणि सगळं काही मोकळं कर, कळलं? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, अजिबातच देणार नाही आहे मी, समजलं? तेव्हा तो म्हणतो की आण ते इकडे, आणि तिच्या हातातून ते खेचण्याचा तो प्रयत्न करू लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की मागे व्हायचं, अजिबात पुढे यायचं नाही, हो मागे मागे हो, असं म्हणून ती त्याच्यावर आता ओरडत असते. त्यावेळेला मग आता ती म्हणते की राकेश, आणि ती जोरातच त्याला स्वतःच्या जवळ येत असताना लांब ढकलून टाकते आणि त्याला लांब ढकलल्यानंतर तो जाऊन मागे पडतो
आता राकेश हा म्हणत असतो की थांब. तेवढ्यातच ईश्वरी पळायला जाणार आणि पळायला जात असतानाच राकेश हा तिचा पाय धरतो आणि तिला मागे खेचण्याचा प्रयत्न करू लागतो की थांब, मला ते चेकबुक दे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सोड सोड मला. परंतु तरीही राकेश हा ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की थांब, गेलीस ना तर बघ, आण ते चेकबुक इकडे. तरीही ईश्वरी म्हणते की नाही, माझा ना जीव गेला तरी चालेल, पण मी ते चेकबुक तुला मिळू देणार नाही. राकेश म्हणतो की थांब इंदोरी जिलेबी, अगं पळशील तरी कुठे, आज कोणी नाही आहे तुला वाचवायला. लक्षात आलं ना? तेव्हा आता ईश्वरी आई कसाबसा त्याच्या तावडीतून स्वतःचा पाय सोडवते आणि त्याला अगदी छातीवरच पायाने जोरात आदळते आणि तेवढ्यातच तो खाली पडतो आणि ईश्वरी आता बाहेर पळत असते. ईश्वरी आता खाली राकेशच्या रूममधून ती पटापट पळायला लागते आणि त्यानंतर अर्णव आता गाडीने निघालेला असतो. अर्णव मनातच म्हणत असतो की मी सिंदूर, काळजी करू नकोस. मला माहिती आहे तू खूप मोठ्या संकटात सापडू शकतेस, कारण घरात कोणीही नाही आहे आणि तो राकेश काहीही करू शकतो आणि त्यामुळे मी लवकर पोचतोय, धीर धर, असं तो त्याच्या मनातच बोलत असतो. आणि त्याच्याकडे मोबाईल देखील नसतो आणि ईश्वरी फोन करत असेल अशी त्याची खात्री असते. तेवढ्यातच आता राकेश म्हणतो की दे, आण इकडे. ती जिन्यावरून उतरत असताना राकेश हा तिचा पाठलाग करतो आणि तिला जोरात सोफ्यावरती ढकलून टाकतो. तेव्हा ईश्वरीला म्हणतो की आण ते चेकबुक इकडे, आण लवकर आण, शहाण्या मुलीसारखं. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, माझा ना जीव गेला तरी चालेल, परंतु हे मी तुम्हाला देणार नाही म्हणजे नाही. तेव्हा राकेश म्हणतो की असं काय करतेस माझी इंदुरी जिलेबी, अगं तुला हे द्यावंच लागणार आहे. लक्षात आलंय ना तुला कशासाठी हवंय ते, त्यामुळे तू आता लवकरात लवकर मला ते दे आणि मोकळं कर, समजलं? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, अजिबात नाही. तुझे हे सगळे काही हे इरादे आहेत ना, ते मी पूर्ण होऊ देणार नाही. राकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे असं करायचं आहे तर तुला. तेव्हा आता ईश्वरी ही पळत असते आणि तेवढ्यातच राकेश तिला म्हणतो की बरं ठीक आहे, तुझा पकडापकडी खेळण्याचा मूड आहे का? ठीक आहे, चल चालेल, माझ्यावर राज्य, तू पळ आणि पळून पळायचं हां, आणि लपायचं, मग मी तुला शोधतो, ठीक आहे? असं म्हणून आता राकेश हा बाजूला जातो आणि स्वतःचेच डोळे बंद करून म्हणतो की चला इंदोरी जिलेबी, गेलीस का तू, आता मी येतो तुला पकडायला, चल. ईश्वरी आता तिच्या रूममध्ये जाऊन बसलेली असते आणि तिने दरवाजाला कडी लावून टाकलेली असते. त्यावेळेला राकेश आता येतो आणि म्हणतो की आलो हा मी इंदोरी जिलेबी, असं म्हणून तो आता तिथे येत असतो आणि येत असताना म्हणतो की उघड दरवाजा इंदोरी जिलेबी, मी तुला पकडलेलं आहे, मला माहिती आहे की तू इथेच आहेस ना तुझ्या खोलीमध्ये, उघड उघड दरवाजा. तेव्हा आता ईश्वरी घाबरत असते. त्याने कडी लावलेली असते, परंतु तो जोरजोरात दरवाजा वाजवत असतो. आता ती खूप घाबरलेली असते की काय करू मी, कशी या सगळ्यामधून शोध घेऊ, म्हणजे कशी या सगळ्यातून पळ काढू. आता हे सगळं तिच्यासाठी खूपच जास्त धोक्याचं असतं. ती विचार करते की जर मी हे थोड्या वेळानंतर काही केलं आणि ह्याने काही केलं तर. आता तिला खूप भीती वाटत असते. राकेश म्हणतो की ठीक आहे, नाही उघडणार तू दरवाजा, ठीक आहे मी स्वतः उघडतो. आता जो जोरात असा दरवाजाने जोरात ढकलतो आणि मग त्यावेळेला ईश्वरी आणि बागेत लपलेली असते. आता राकेश म्हणतो की इंदोरी जिलेबी, कुठे कुठे लपलीस तू, बघूया जरा, असं म्हणून तो आता तिच्या रूमच्या आतमध्ये येत असतो. आणि आतमध्ये येत असतानाच आता ईश्वरी दरवाजाच्या मागेच लपलेली असते. राकेश येत असतो आणि म्हणतो की कधी कधी सापडते ही माझी इंदोरी जिलेबी मला. तेवढ्यातच आता ईश्वरी ही त्याला तिकडे ढकलून देते आणि रूमच्या बाहेर पळ काढते. आणि त्याच वेळेला आता रूमच्या बाहेर पळ काढल्यानंतर राकेश हा तिच्या मागे पुन्हा धावायला लागतो आणि म्हणतो की थांब, तुला काय वाटलं की तू अशी सहजासहजी माझ्या तावडीतून सुटणार आहेस का? थांब, आलोच मी, असं म्हणून तो धावत धावत आता येत असतो. तर इथे अर्णव देखील पटापट गाडी चालवून ईश्वरीच्या घरी पोचण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच आता ईश्वरी ही धावता धावता हॉलमध्ये खालीच पडते. तेव्हा राकेश म्हणतो की हे बघ, काय झालं ना इंदोरी जिलेबी, मी तुला हे असं सोडणार नाही. गप गुमान ते चेकबुक माझ्याकडे आण, समजलं? ती म्हणते की नाही, माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी तुला हे चेकबुक देणार नाही म्हणजे नाही. तुला काय वाटलं? तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की ठीक आहे, तुला स्वतःचा जीव घालवण्याची इतकीच हौस लागली आहे ना, थांब, तुला जर तुझा जीव प्यारीच नसेल तर मग काय आहे? ठीक आहे, थांब, मी आता तुला सोडणार नाही. आता तो ईश्वरीचा गळा दाबत असतो आणि ईश्वरी सोड सोड असं खोकत खोकत त्याला बोलत असते आणि तिला त्याचा खूप त्रास होत असतो. तेवढ्यातच अर्णव आता धावत येतो आणि म्हणतो की ए सोड तिला, आणि जोरातच तो राकेशवरती आता ओरडतो.
ईश्वरी बिचारी तिचा गळा दाबत असतो, त्यामुळे तिला खूप अगदी त्रास होत असतो, जीव गुदमरल्यासारखा होतो. परंतु तेवढ्यातच अर्णव येतो आणि त्याला पटकन बाजूला फेकून देतो आणि फेकून दिल्यावर त्याच्या अंगावरच जाऊन त्याला मारायला लागतो आणि म्हणतो की तुझी आता एवढी हिंमत वाढली आहे की तू ईश्वरीवर हात उचललास, इतकी हिंमत वाढली तुझी, असं म्हणून तो त्याला पकडत असतो. परंतु राकेश एका पायाने अर्णवला लाथ मारतो आणि खाली पाडतो. आता खाली पाडल्यानंतर समोरून अंजलीची पण गाडी आलेली असते आणि घरात कोणालाच माहीत नसतं. आता अर्णव हा राकेशला धरतो आणि म्हणतो की आज तुला मी सोडणार नाही, तुझी हिंमत आता खूप वाढायला लागलेली आहे, आता तू घरातल्या पैशांवरतीही डोळा ठेवायला लागलायस, थांब, असं म्हणून आता अर्णव हा राकेशला खूप मारत असतो. त्याच्या अंगावर बसून जोरजोरात त्याच्या चेहऱ्यावर फाईट मारत असतो. तेव्हा आजी आणि अंजली नुकत्याच दरवाजात देवळातून येतात आणि समोर बघतात, तर ते पाहून त्यांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. अंजली बघते तर राकेशला अर्णव खूप मारत असतो आणि त्याच्या हातातला गळा दाबण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच आता हे सगळं अंजली पाहते आणि तेवढ्यातच राकेशला मात्र खूप मजा आलेली असते, कारण की त्याला हे सगळं अंजलीला दाखवायचंच असतं. तेवढ्यात अंजली येते आणि तिच्या हातातली ती आरतीची थाळी पडते आणि चिंटू असं जोरात ती ओरडते. तेवढ्यातच आता अंजली येऊन बघते आणि म्हणते की हे काय चिंटू, काय करतोयस तू, अरे तू ह्यांच्यावर हात का उचलतोयस, असं म्हणून ती आता हात धरून त्याला मागे घेते. आजी म्हणते की चिंटू थांब, काय होतंय तुला, असं म्हणून आता ती त्याला धरायला येते. तेवढ्यातच आता राकेश मात्र ॲक्टिंग करायला लागतो. म्हणतो की अंजली बघ ना, अगं ह्या अर्णवला काय झालं काहीच कळत नाही आहे, अगं मला आला आणि मारतच सुटला, किती मारतोय मला बघ ना. तेवढ्यातच आता अर्णवला तो म्हणतो की घे ना, आणखी मारायचं असेल तर मार, का थांबलास, मला तू मारायचा, मार ना, असं म्हणून तो आता त्याला मारायला देत असतो. आणि म्हणतो की अंजली बघ ना, अगं याने काय केलं ते, आजी तुम्ही तरी बघितलात का की घरातल्या आता घर जावयाची काय किंमत असते ती, म्हणजे घर जावई असणं हे किती चुकीचं असतं हे तुमच्या लक्षात आलं आहे का, बघा कसा वागतो ह्या माझ्याबरोबर, किती मारलं आहे त्याने मला, आजपर्यंत मला तो किती इज्जत देत होता, पण आज मात्र तो माझ्याशी कसा वागला आहे. तेव्हा अंजली पण आता खूप रडते आणि म्हणते की चिंटू अरे हे सगळं करण्याची काय गरज आहे, कशाला केलंस तू हे सगळं. तेव्हा आता राकेश मात्र तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. अर्णव हा गप्प असतो, त्याच्याकडे आता पुढे काहीच प्रश्नांची उत्तरं नसतात. अंजली म्हणते की बोल ना चिंटू, काय झालं, का हात उचललास तू त्यांच्यावर, अरे चिंटू मी आजपर्यंत तुझ्याकडून हे कधीही एक्सपेक्ट केलेलं नव्हतं रे, म्हणजे आज तू यांच्यावर हात उचललास, अरे असा देव माणूस हा आपल्या घराला जावई म्हणून लाभला आहे, सगळ्यांचं असं नशीब आहे असं म्हणतात, मग तू तू काय केलंस, तू यांच्यावरती असा हात का बरं उचललास, सांग ना चिंटू, काय चुकलं होतं त्यांचं की तू असा वागलास त्यांच्याबरोबर. अरे खरं तर मी त्यांना देव माणूस मानते, देवाच्या जागी पुजते रे त्यांना, आणि तू तू मात्र त्यांच्यावर हात उचललास. चिंटू हे जे तू केलंस ना मला अजिबात आवडलेलं नाही आहे. आता अर्णवला पुढे काय बोलावं काही सुचत नसतं. ईश्वरी ताई म्हणत असते की हे बघ, आज जे काही वागलास ना चिंटू, नाही मी याचा कधी स्वप्नात देखील विचार करू शकत नव्हते, असा वागलायस तू, का केलंस असं तू सांग ना. तेव्हा मग आता राकेश तोंड उघडतो. राकेश म्हणतो की या अर्णवला असं वाटतंय की मी पैशांची अफरातफर करतोय म्हणून, म्हणजे त्याच्या बँकेच्या जे अकाउंट आहे त्यामध्ये मी पैशांची अफरातफर करतोय आणि याच्या बँकेतले पैसे मी काढतोय, याच्या कंपनीवर माझा डोळा आहे, असे सगळे खोटे नाटे आरोप लावतोय तो माझ्यावर. हे सगळे आरोप कोणत्या बेसवर लावतोय ना मला पण माहिती नाही आहे, पण हे सगळं जे काही अर्णव करतोय ना त्यामुळे खरंच माझ्या मनाला खूप लागलं आहे, मला खूप वाईट वाटलं आहे. आजपर्यंत या घराच्या कायम भल्याचा मी विचार केला आहे, अंजलीचा विचार केला आहे, पण अर्णव जर तू माझ्याबरोबर असं वागणार असतील तर नाही रे, सगळं निरर्थक आहे, माझ्या या असण्याला काहीच अर्थ नाही उरत. आता मात्र अंजली खूपच वाईट वाटून रडत असते, कारण की राकेशचा एक एक शब्द तिला खूप मनाला लागून जात असतात. तेव्हा अंजली ही सगळं बोलत असताना ईश्वरी रागात असते. ती म्हणते की हा माणूस किती नीच आहे, कुठल्याही थराला जाऊन काहीही खोटं बोलायला तयार झाला आहे. तेवढ्यातच आता राकेश बोलायला लागतो की हे बघा, किती काही झालं ना तरीही आपण या सगळ्या गोष्टी अशा बॉदर करू शकत नाही. मला किती काही त्यांनी आरोप लावलेत, सगळे पैशाची अफरातफर आणि बाकी सगळेही आरोप त्यांनी मला लावलेत. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीचं म्हणजे ईश्वरी पण तिथेच उभी असते गपचूप. अंजलीला त्रास व्हायला लागतो, ती तिथेच खाली बसते आणि अंजलीला त्रास व्हायला लागताना तिथून आता ईश्वरी पटकन येते आणि ती
अंजलीसाठी पाण्याचा ग्लास देते. ताई हे घ्या. तेव्हा अंजली तो ग्लास बाजूला करते. राकेश म्हणतो की अंजली प्लीज हे पाणी पिऊन घे. मला माहिती आहे याचा तुला त्रास होऊ शकतो, परंतु मला कळतंय, प्लीज माझ्या हाताने तरी पाणी पी गं अंजली, पी प्लीज. तेव्हा मग अंजली राकेशचं ऐकते आणि त्याच्या हाताने पाणी पिते. तेव्हा घरातल्या सगळ्यांवर अंजली नाराज झालेली असते आणि अर्णव हा हे सगळं बघतच असतो. कारण ताईला हा जो काही त्रास होतोय तो त्रासही त्याला बघवला जात नसतो. तो आता राकेशकडे अगदी रागाने बघवत असतो आणि ईश्वरी हे सगळं बघत असताना तिलाही खूप या सगळ्याचं वाईट वाटत असतं. अर्णव आता मनातच म्हणत असतो की नाही, हा माणूस ना काही झालं तरी ऐकणार नाही. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी आता ताईला म्हणत असते की ताई प्लीज तुम्ही थांबा. त्यावेळेला आता ईश्वरीला ती म्हणते की कशाला काय करू मला ना खरंच कळत नाही. जोपर्यंत चिंटू हे सगळे मान्य करत नाही ना तोपर्यंत मी काहीच करणार नाही. आणि मान्य आहे रे की चिंटू तुझा स्वभाव रागीट आहे, परंतु तू तुझ्या या रागावर कंट्रोल केलं पाहिजे रे. म्हणजे तू हाच राग यांच्यावर दाखवलाच, म्हणजे तुझ्या जिजूंवर कधी तू त्यांच्याशी असं वागायचं नाहीस, पण आता आता असं का केलंस तू, असं विचारल्याबरोबर इथे आता अंजलीला राकेश म्हणतो की चल तू रूममध्ये चल. तू अंजली म्हणते की अर्णव मला माहिती आहे तू रागीट आहे, पण तुझ्या रागाचं हे असं रूप मला पाहायला मिळेल ना, तेही यांच्यावर असं कधीही मला वाटलं नव्हतं रे. खरंच खूप मोठी चूक केलीस तू अर्णव. यांच्याबरोबर असं वागून ना खूपच चूक केलीस तू. काय मिळालं तुला हे सगळं करून? तेव्हा आता लगेचच तो माफी मागायला लागतो की ताई आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा मग ती म्हणते की माफी माझी मागू नकोस, माफी यांची माग, कारण की यांना तू हर्ट केलं. राकेश मनातच म्हणत असतो किंवा आता ईश्वरी झालं बाजूला, परंतु अंजली आणि अर्णव यांच्यात असाच भडका उडवत राहिला पाहिजे. अंजलीच्या मनामध्ये अशाच प्रकारे अर्णवविषयी एक 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 आग लावत राहिलं पाहिजे. तर राकेश आता असं वागल्यामुळे अर्णवला राग आलेला असतो. तो ईश्वरीला म्हणतो की हो काही करायला आता राकेश तयार आहे. त्याच्यामुळे माझ्या ताईच्या मनात माझ्याविषयी वाईट इम्प्रेशन निर्माण झालं आहे. ती माझ्यावर चिडते. काय करू मी आता? रागाने तो निघून जातो. ईश्वरी मनातच म्हणते की आता ताई आणि सरांना एकत्र आणण्यासाठी मी आता काय करू, असा विचार डोक्यात येत असतो. तर आता पुढे नेमकं काय घडणार आहे, ईश्वरी त्या दोघांना एकत्र कसं आणेल पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.